नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। अखेर ऋषिकेश हा ओवीसाठी आणि त्याच्या दिवाळीसाठी एक मोठा निर्णय घेतो आणि तो कुस्तीच्या स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज झालेला असतो। आणि त्याच वेळेला इथे हे सांगितल्यानंतर पूर्णपणे जानकीने देखील त्याला पाठिंबा दिलेला असतो आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेश ही कुस्तीची स्पर्धा जिंकतो देखील। परंतु स्पर्धा जिंकल्यानंतर ऋषिकेश एक मोठा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतो। त्याचप्रमाणे इथे जानकीने देखील एक मोठा निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे की तिलाही फराळाचा बिझनेस करायचा असतो। तीही ऋषिकेशच्या या सगळ्या गोष्टींना हातभार लावण्याचा प्रयत्न करत असते आणि या सगळ्या फराळाच्या बिझनेसच्या दरम्यान तिचीही खूप भरभराट होते आणि हाच फराळ हा आपल्या रणदिव्यांच्या घरी गेला पाहिजे असा तिचा मानस असतो। आणि त्याच वेळेला इथे रणदिव्यांच्या घरी कोणत्याही प्रकारचा फराळ बनवला गेलेला नसतो। अशाच वेळी जेव्हा वेश बदलून जानकी फराळ देण्यासाठी येते त्याच वेळेला आता नेमकं घरात पुढे काय घडणार आणि लक्ष्मीच्या पावलांनी जानकीची पुन्हा दिवाळीच्याच दिवशी रणदिव्यांच्या घरात एंट्री होते आणि जेव्हा तिची एंट्री होते त्यानंतर पुढे काय काय घडते आणि ऐश्वर्याचा गाशा कसा गुंडाळला जातो हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये ऋषिकेश हा सगळीकडे नोकरीसाठी वनवन फिरतो, परंतु त्याला कुठेही नोकरी मिळत नाही। याचं कारण फक्त ऐश्वर्या आणि शयाजी असतात हे त्याच्या लक्षात येतं आणि म्हणूनच तो हीच गोष्ट येऊन जानकीला सांगतो की मला कुठेही काहीही काम मिळत नाही। त्याच्यासाठी मला एक समोर ऑफर दिसली, ते म्हणजे मी कुस्तीच्या स्पर्धेत उतरणार आहे। आता कुस्तीच्या स्पर्धेत हे उतरणार ही बातमी आता सगुनी येऊन ऐश्वर्याला देखील सांगते आणि ऐश्वर्या विचार करते की अच्छा, आता त्याला कुस्तीच्या स्पर्धेत उतरायचे आहे का? ठीक आहे, उतरू देत त्याला। मी पण बघ त्याची कशी हाडी खिळखिळ करते, त्याला कुठे काम करण्याच्या लायकीचा मी ठेवणार नाही। हीच गोष्ट ती सयाजीला सांगते आणि सयाजी त्याचा एक रगड पैलवान तयार करतो आणि तो पैलवान आता ऋषिकेशला कुस्तीमध्ये हरवणार हे नक्की झालेलं असतं। तर दुसऱ्या दिवशी कुस्तीची स्पर्धा सुरू झालेली असते। तो पैलवान प्रत्येकाला धूळ चारत असतो आणि धूळ चारत प्रत्येक पैलवानाची हाडं खिळखिळी करून टाकत असतो। अशाच वेळी इथे आता ऋषिकेश रणदिवे या नावाची पुकार होते। नक्की ऋषीला ऑल द बेस्ट करते आणि त्याच वेळेला ऑल द बेस्ट केल्यानंतर ऋषिकेश हा रिंगणात उतरतो आणि ओवी देखील तिकडे असते। ओवी देखील बाबा अगदी मस्त खेळा आणि जिंकून या असा विश्वास त्याला देते आणि नंतर ऋषिकेश स्पर्धेत उतरतो तेव्हा तो खूप इथरलेला असतो। त्याच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स कमी झालेला असतो, कारण आपण कधीच कुस्ती खेळलो नाही आणि अचानक ही कुस्तीची स्पर्धा कशी करायची याचा त्याला विचार असतो। तर समोरचा पैलवान तोपर्यंत 2-3 डावपेच खेळून मोकळा झालेला असतो आणि तो ऋषिकेशला अगदी रंगणांगणामध्ये हरवून टाकत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्येच आता ऋषिकेश 3-4 वेळा तब्बल खाली पडतो। हे रणदिव्यांचं गावामध्ये मोठं नाव असतं आणि त्यांचाच मुलगा कुस्तीमध्ये अशा प्रकारे हरतोय आणि समोरच्या पैलवानाकडून मार खातोय हे ऐकणं त्याला खूपच त्रासदायक असतं। तर समोरून तो जानकीला बघतो आणि ओवीला देखील बघतो। त्या दोघी म्हणत असतात की हिम्मत हारू नका, प्लीज उठा बाबा उठा, असं ती म्हणत असते। तर एके ठिकाणी त्याला जानकीही म्हणते की उठा ऋषिकेश उठा, तुम्हाला जिंकायचे आहे आणि तुमच्या अपमानाचा बदला तुम्हाला घ्यायचाच आहे। आता हे ऐकल्यानंतर मात्र ऋषिकेश एक मोठी मुसंडी मारतो आणि समोरच्या पैलवानाला अगदी गपगार करून टाकतो आणि अशा रीतीने आता ऋषिकेश हा स्पर्धा जिंकलेला असतो आणि ऋषिकेश ही स्पर्धा जिंकतो तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेलेला असतो। अचानक होत्याचे नव्हते होऊन ऋषिकेशने 1 लाखाचे बक्षीस जिंकलेले असते आणि या सगळ्यामुळे जानकी खूपच खुश असते आणि ते दोघेही आता दिवाळी आनंदात साजरी करणार म्हणून खूप आनंदात असतात। तर दुसऱ्याच दिवशी ऋषिकेश जिंकला आहे म्हणून पत्रकार त्याला भेटण्यासाठी येतात आणि त्याला अभिनंदन करण्यासाठी त्याचा फार मोठा इंटरव्ह्यू घेण्याचे ठरवतात, कारण पूर्ण गावामध्ये चर्चा रंगलेली असते की जानकी आणि ऋषिकेश हे रणदिव्यांपासून वेगळे राहत आहेत आणि त्यांचं आयुष्य पुढचं कसं असणार आहे याची स्पर्धा आणि चर्चा सगळीकडेच रंगलेली असते। तर दोघेही आता दिमागामध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये हजर झालेले असतात आणि सगळ्यांचे आभार मानतात। नंतर ऋषिकेशला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला जातो की आता तुम्हाला 1 लाख मिळाले आहेत, त्याचं तुम्ही काय करणार आहात? त्याच वेळेला आता ऋषिकेश म्हणतो की तुम्ही खूप चांगला प्रश्न मला विचारलात। खरं तर मी ही स्पर्धा लढलो आणि जिंकलो ते फक्त माझ्या मुलीसाठी आणि माझ्या बायकोसाठी, त्यांच्या
होणाऱ्या दिवाळीसाठी आणि त्यांची दिवाळी आनंदात साजरी करायची याच्यासाठी मी हे सगळं करत होतो. परंतु आता मला एक नवीन गोष्ट डोक्यामध्ये येत आहे. ती अर्थात मी माझ्या पत्नीशी अजून बोललो नाही, हे तिच्यासाठी पण सरप्राईज आहे. तर त्याच वेळेला जानकी ते बघतच राहते. ऋषिकेश म्हणतो की मी इथे सगळ्यांसमोर एक मोठी घोषणा करत आहे. ते म्हणजे मी सगळ्या शेतकऱ्यांच्या मुळशीमधल्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्यासाठी बी बियाणे आणि खते हे अगदी माफक दरामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तो सगळा प्रयत्न हा शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवावा अशी माझी विनंती. तर इथे बिझनेसचा मोठा डाव हा ऋषिकेशने टाकलेला असतो. तर सयाजीपर्यंत ही बातमी पोहोचते आणि सयाजी म्हणतो की अच्छा, म्हणजे हा ऋषिकेश हा मोठा बिझनेस टाकायचा म्हणतोय, तर ठीक आहे, त्याला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे ना. आता शेतकरीच त्याचं पीक घेणार नाहीत आणि बी बियाणे तर लांबच राहिले, माफक दर तर लांबच राहिले, आपण त्याच्याकडे एकही शेतकऱ्याला जाऊ द्यायचे नाही. आणि जेव्हा तो इथे मुळशीमध्ये हे काम सुरू करतो त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की कोणताही शेतकरी हा त्याच्यापर्यंत येत नाही. तर हे सगळं जानकी आणि ऋषिकेश यांना समजतं. तेव्हा जानकी म्हणते की मला माहीत आहे ऋषिकेश आपले पाय खेचण्याचा नक्कीच प्रयत्न होणार. ती ऐश्वर्या घरात तर आपल्याला त्रास देतच होती, परंतु बाहेरूनही आपल्याला ती त्रास देतच आहे. बघा, ती घरात त्रास देत होती आणि आता इथे आपण काहीतरी करायला बघतोय, तर तिचं हे सगळं चालू आहे. त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो की तू अजिबात हार मानू नकोस, आपण नक्कीच काही ना काहीतरी करू. तेव्हा मग ती म्हणते की मी आपण काय करायचे आहे, पण या सगळ्यात तुम्ही इतकी मोठी बिझनेसची घोषणा केलीत आणि या सगळ्यासाठी तुम्ही झटताय, परंतु तुम्हाला काही यश मिळत नाही. तेव्हा ऋषिकेश ठरवतो की नाही, आपल्याला इथे मुळशीमध्ये यश मिळत नाही ना, आपण बाहेरगावी जायचे, आपण दुसऱ्या गावांमध्ये जाऊन हे सगळं करायचं. ठरल्याप्रमाणे ऋषिकेश गावोगावी आता फिरत असतो आणि प्रत्येकाकडे रिक्वेस्ट करत असतो की माझ्याकडे अगदी माफक दरामध्ये बी बियाणे मिळत आहेत आणि खते मिळत आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा तो सगळ्या गावांमध्ये जाऊन याची ॲडव्हर्टाईज करतो, ठरल्याप्रमाणे त्याला प्रतिसाद देखील मिळतो. त्याला फोनवरून ऑर्डर्स यायला सुरुवात होतात. हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला खूपच आनंद झालेला असतो आणि हीच आनंदाची बातमी तो आता जानकीला सांगतो. आणि ऋषिकेश इतकी मेहनत घेत आहे, तो 1-2 दिवस घरी देखील आलेला नाही. आसपासच्या गावांमध्ये जाऊन ऋषिकेश इतकी मेहनत घेतोय, तर मी का मेहनत घेऊ नये असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो. आणि मग ती विचार करते की मी तरखील काहीतरी केलं पाहिजे. मी घरात बसून फराळाचा वगैरे बिझनेस केला तर सध्या आपल्याला फराळं विकता येतील. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला दिवाळीच्या सीझनमध्ये हे सुरू करता येईल. दिवाळीला काहीच दिवस आहेत, 4-5 दिवस मिळाले तरी चांगला फराळ मी विकू शकते. तर गुलाबला ही आयडिया सांगितल्यानंतर गुलाब म्हणतो की हो वहिनीसाहेब, तुमची ही आयडिया नक्कीच चांगली आहे. तुमच्या हातामध्ये अन्नपूर्णा बसते म्हणून तुमचा फराळ याला भरघोस प्रतिसाद मिळणार याला मला माहीत आहे. म्हणूनच तुम्ही ही बिझनेस करा. तुम्हाला हवं ते सगळं सामान मी तुम्हाला हवं तर आणून देतो आणि तुम्ही सुरुवात करा. तर ऋषिकेश हा घरी येतो आणि तो जानकीला आनंदाची बातमी देतो की आपल्या बिझनेसला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. आपल्या गावात नाही, परंतु आसपासच्या गावामध्ये बरेच जण पीक विकत घेत आहेत. आपल्या गावामध्ये नाही, कारण सयाजी या सगळ्यांना आडकाठी आणतोय. तर हे ऐकून जानकीला राग येतो. म्हणूनच जानकी ठरवते की माझा फराळाचा बिझनेस हा उत्तम गेला पाहिजे, जेणेकरून ऐश्वर्याचं आणि त्या सयाजीचं नाक कापलं गेलं पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला मीही हातभार लावला पाहिजे. तेव्हा मग आता लगेच जानकी पुढे ऋषिकेशसमोर विषय काढते की ऋषी, मलाही तुम्हाला काही सांगायचं आहे. मीही घरगुती फराळाचा बिझनेस करण्याचे ठरवले. तेव्हा तो म्हणतो की हे सगळा त्रास तू का करते, तुला अगोदरच कामं आहेत. परंतु ती म्हणते की नाही ऋषिकेश, आपल्या संसाराला दोघांनी मिळून हातभार लावला पाहिजे. मग आता इथे जोरदार ती फराळाच्या तयारीला लागलेली असते. तिचे बरेचसे फराळ बनवून देखील झालेले असतात. म्हणूनच आता गुलाब म्हणतो की वहिनीसाहेब बोला, आपण कुठून सुरुवात करायची आहे. मी बाजूच्या दुकानात पण सांगून आलो आहे, तिथे तुमच्या फराळ टेस्टिंगला दिला आणि तिथेही तो आवडला आणि ते हे सगळे पॅकेट म्हणजे जवळजवळ 7-8 किलोचा माल घ्यायला तयार झाले. हे ऐकल्यानंतर आता ती खूपच खुश होते आणि ओवी म्हणते की वा आई, तुझा बिझनेस तर एकदम छान होतोय आणि तुझे फराळ तर खूपच मस्त आहेत आणि तू आसपासच्या दुकानामध्ये हे फराळ विकणार तर. तेव्हा मग आता सगळे बॉक्सेस हे तिने तयार केलेले असतात आणि ती विकायला सुरुवात करते आणि ते विकल्यामुळे आता तिला बराचसा नफा मिळत असतो. परंतु या सगळ्यामध्ये थोडीशी तिची तब्येत बिघडते, कारण रात्रभर जागून तिने फराळ बनवलेले असतात आणि तेही एकटीनेच. आणि या सगळ्याचं ऋषिकेशला समजतं. तेव्हा त्याला अत्यंत वाईट वाटतं.
मला तर मला त्याच माझ्याप्रमाणेच माझ्या बायकोलाही हे सगळं हलाखीचं जीवन जगावं लागतंय, तिला हा सगळा त्रास सहन करावा लागतोय. रणदिवेंची सून असून ती बिचारी इतकी राबराब राबते याचं त्याला खूप वाईट वाटतं. परंतु आता तो तिला आराम करायला सांगतो आणि डॉक्टरकडून जेव्हा ती जाऊन येते तेव्हा ती तापाने फणफणलेली असते. परंतु ऋषिकेश हा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला औषधं देऊन आराम करायला सांगतो. दुसऱ्या दिवशी आता ती ठणठणीत झालेली असते आणि नंतर ती व्यवस्थित झाल्यानंतर तिला ही बातमी कळते की तिच्या फराळाला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे आणि फार गाजावाजा न करता मुद्दामच गुलाबने हे सगुणाच्या कानावर घातलेलं नसतं, कारण हे सगळं ऐश्वर्यापर्यंत जाणार हे तिला माहीत असतं. म्हणूनच ही बातमी त्यांनी लपवलेली असते आणि तोही बिझनेस ठप्प व्हावा नको म्हणूनच जानकीने ही मोठी आयडिया केलेली असते. त्याच वेळेला जानकीच्या लक्षात येतं की मी इकडे तिकडे लोकांच्या घरात फराळ विकते आणि त्यांच्या घरातली दिवाळी आनंदाने साजरी होते, परंतु माझ्या घरचं काय होत असेल, माझ्या घरात कोण फराळ बनवत असेल. माझ्या घरात तर प्रत्येक वेळेला दरवर्षी मीच फराळ बनवते आणि तो सगळेजण आनंदाने खातात. आता कोणीच फराळ बनवू शकत नाही. अवंतिका आहे, तिचं तर फार मला काही म्हणणं नाही, परंतु ऐश्वर्या ती तर ढम्म आहे, तिला काहीच जमत नाही, ती कसं काय फराळ वगैरे बनवणार. तर इथे गुलाबच्या कानावर जानकी घालते की गुलाब, मी तुला फराळ देते, तू प्लीज घरी जाऊन देशील का. तेव्हा गुलाब म्हणतो की नाही नाही वहिनीसाहेब, मी आता जाऊन फराळ देईल, परंतु मी सांगू काय की हे फराळ कोणी दिलं काय सांगणार आहे मी, आणि खरं तर मी गेलो तर सगळ्यांना माझ्यावर संशय येईल, तसंही सगळ्यांना माहीत आहे. आणि ती ऐश्वर्या लगेचच कळेल की तुम्ही माझ्याकडे राहताय आणि तुम्हीच मला हे फराळ दिलेले आहे. मग आता इथे ती विचार करते की ऐश्वर्यापासून लपण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजेच हा फराळ माझ्या घरी पण गेला पाहिजे, कारण माझ्या घरच्यांची दिवाळी ही काही साजरी होणार नाही. म्हणूनच आता तिने एक मोठा निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे आता इथे स्वतः जानकी फराळ देण्यासाठी निघालेली असते आणि तिने स्वतःचा वेश बदललेला असतो. वेश बदलून फराळ विकणारी बनून जिकडे तिकडे फिरत असते असं दाखवते आणि नंतर ती आता रणदिवेंच्या घरांपर्यंत येऊन पोहोचते. तिथे ऐश्वर्याचा चाललेला माज पाहून तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिला वाटत असतं की माझ्या घर हे चुकीच्या व्यक्तीच्या ताब्यात गेलं आहे आणि ती जशी सगळ्यांना वागवत असते ते पाहून तिला खूप वाईट वाटतं. नंतर समोर सुमित्रा देखील असते. आता तिथे जानकी येते आणि म्हणते की ताई, येऊ का आतमध्ये, फराळ विकायला आलेले आहे, मी खूप गरीब आहे हो, फराळ घरात बनवते अत्यंत चांगलं, परंतु मला गरज आहे पैशांची, म्हणून तुम्ही माझ्याकडून फराळ घ्याल का. त्याच वेळेला इथे सौमित्र देखील असतो आणि तिथे जानकी आलेली असते आणि सौमित्र ते पाहतो आणि त्याला ही जानकी ओळखता येत नाही, कारण तिच्या डोक्यावरून पदर असतो. आता ऐश्वर्या ही नको नको म्हणत असताना तिला सारंग बोलवतो आणि ती तिकडे निघून जाते आणि सुमित्रा पुढे येते आणि म्हणते की काय ग, कुठला फराळ आहे, आणि सुमित्राला तिची दया येते म्हणूनच सुमित्रा आता तिच्याकडून फराळ घेते. त्याच वेळेला आता ऐश्वर्या ही लांबच उभी असते आणि म्हणते की झाली, यांची सुरू झाली देणगीपत्र. आणि नंतर हे फराळ दिल्यानंतर आता ऐश्वर्या ही मागेच उभी असते आणि सुमित्रा तिला तिचे पैसे देते आणि लांबूनच तिला म्हणते की चल मी येते, आणि त्याच वेळेला मुद्दामच ती नाटक करते काहीतरी खाली पडण्याचं आणि मग इथे जानकी तिच्या पाया पडते आणि सुमित्राचा ऐन दिवाळीच्या वेळेला तिने आशीर्वाद घेतलेला असतो आणि ती निघून जाते. मग हे सगळं लांबूनच सुमित्राने बघितलेलं असतं. त्याचप्रमाणे आता जो दिवाळीचा फराळ असतो तो सुमित्रा उघडते आणि समोर बघते तर फराळाचा छानच घमघमाट येत असतो आणि हे सगळं लांबूनच जानकी बघत असते, खिडकीतून ते सगळे दृश्य बघते. त्याच वेळेला आता सौमित्र तो फराळ बघतो आणि मग तो आता सुमित्राला म्हणतो की आई, तू फराळ कसा काय केलास ग. तेव्हा ती म्हणते की नाही, मी फराळ नाही केला, जानकी या घरात नाही तर फराळ कसा बनेल, हे फराळ ही गरीब आली होती, तिच्याकडून मी विकत घेतला आहे, तिला बिचारींना पैशांची गरज होती. मग त्याच वेळेला इथे तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि सौमित्र तो एक फराळाचा पदार्थ खातो. त्यातली चकली खाल्ल्यानंतर सौमित्र म्हणतो की आई, तुला हा फराळ ओळखीचा नाही वाटत का ग. तेव्हा ती म्हणते की काय ओळखीचा म्हणजे. तेव्हा तो म्हणतो की तुला कळलं नाही ती फराळ देणारी कोण होती ते. तेव्हा ती म्हणते की कोण होती ती. त्याच वेळेला पटकनच आता जानकी स्वतःचं तोंड लपवते. मग आता सौमित्र तिच्यासमोर खुलासा करतो की आई, अगं ती फराळ देणारी दुसरी तिसरी कोणीही नसून ती आपली जानकी वहिनी होती आणि जानकी वहिनीनेच आपल्याला फराळ देऊन गेलेली आहे. अगं ती या घरची लक्ष्मी आहे, तिला कसं मान्य होईल की ती फराळ खाईल आणि ती दुसऱ्या कोणाला फराळ देणार नाही, आणि आपल्या घरच्यांची दिवाळी दरवर्षी तिने आनंदातच केलेली आहे. तर हे ऐकून सारंगला मोठा धक्का बसतो.
सारंगही खाऊन बघतो आणि म्हणतो की हो, हा तर हाताची चव ही फक्त जानकी वहिनीचीच असू शकते आणि हा फराळ मी कित्येक वर्ष खात आलोय म्हणून मला माहिती आहे हे जानकी वहिनीनेच बनवलंय. सुमित्राने अशा प्रकारे सुमित्रासमोर मोठा खुलासा केलेला असतो की जे फराळ घेऊन आलेली बाई होती ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली जानकी वहिनी होती आणि तुम्ही तिच्यावर इतके मोठे आरोप केले. बघा, ती दुसरीकडे राहते तरीही आपल्याच घराचा विचार करते आणि आपल्याच घरामध्ये ती लक्ष्मी म्हणून होऊन आपल्या घरच्या लक्ष्मीसाठी ती फराळ देऊन गेली आहे. आपल्या घरच्यासाठी ती नैवेद्य देऊन गेली. मग आता आई तूच विचार कर, घरची लक्ष्मी कोण आहे? ती बाहेर गेलेली जानकी वहिनी जी वेश बदलून तुला फराळ खाऊ घालते की ही ऐश्वर्या जी घरात मस्त आराम करत काही फराळ बनवत नाही? आता हे ऐकल्यावर मात्र सुमित्राचे डोळे चांगलेच पाणावलेले असतात आणि तिचे डोळे उघडतात, कारण हे सगळं केलेलं जी बाई आली होती ती दुसरी तिसरी कोणी नाही तर आपली जानकी होती आणि ती बाई मुद्दाम माझ्या पाया देखील पडून गेली. याचा अर्थ माझी जानकी ही खरंच खूप चांगली आहे आणि इतकं बोलले तरीही बिचारी ती इथे येऊन आमच्या सगळ्यांचा विचार करते. आणि हे जेव्हा ऐश्वर्याला समजतं तेव्हा ती तोंडावर पडते, कारण आता ऐन दिवाळीच्या वेळेला लक्ष्मी कोण हे सुमित्रासमोर आलेले असते. तर आता ऋषिकेश व जानकी या दोघांनीही उत्तुंग भरारी घेत नवीन विश्व निर्माण करत असतात. तर इथे सुमित्राला तिच्या चुकींचं प्रायश्चित्त झालेलं असतं. नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.